हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या रेशीम बागेत भाजप आमदारांचं बौद्धिक 19 डिसेंबरला होणार आहे। गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली होती। आता 19 तारखेला शिंदे गट आणि अजित पवार गटाचे नेते या बौद्धिकाला जाणार का असा प्रश्न विचारण्यात येतो। अजित पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाणार का? भाजप आमदारांचं 19 डिसेंबरला संघ मुख्यालयात बौद्धिक। मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी दिली होती संघ मुख्यालयाला भेट। यंदाच्या बौद्धिकला शिंदेंच्या शिवसेनेचे अजित पवार गटाचे आमदार जाणार का? गोविंद बागेत जाणारे रेशीम बागेत संघाच्या बौद्धिकला जाणार का? रेशीम बागेत गेल्यानंतर आम्हाला काय काय म्हणून हिणवलं, कोण रेशीम किडा म्हणालं, कोणी काय म्हणालं। खरं म्हणजे आम्ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार स्थापन केलंय आणि बाळासाहेबांचे विचार आमच्या डोक्यामध्ये आहेत, आमच्या रक्तामध्ये बाळासाहेबांचे विचार आहेत आणि म्हणून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलंच काम आम्ही करतो। म्हणून आम्ही रेशीम बाग मध्ये गेलो, गोविंद बागेत नाही गेलो। गेल्या वर्षी रेशीम बागेत डॉक्टर हेडगेवार स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली होती। राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचं समोर आलं। गेल्या वर्षभरात बरंच पाणी वाहून गेलंय आणि शरद पवारांच्या गोविंद बागेत जाणारे अजित पवार महायुतीत आले। हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संघ मुख्यालय रेशीम बागेत होणाऱ्या भाजप आमदारांच्या बौद्धिक वेळी अजित पवारांचे आमदार उपस्थित राहणार का असा प्रश्न विचारण्यात येतोय। याबाबत अजितदादाच निर्णय घेतील, तेच ठरवतील आणि त्यानंतर मग काय आमदारांना करायचं ते आमदार करतील। दादांचा स्पष्ट स्वभाव आहे, दादा सरळ सांगतात की तुम्हाला तुमचा निर्णय घेण्याचा स्वतः अधिकार आहे, त्याच्यामुळे दादा निर्णय लादत नाहीत। आम्हाला जे निर्णय घ्यायचे ते आम्ही वैयक्तिक घेतो। दादा निर्णय लादून नाही तुला जावंच लागते असं नाही बोलणार की चल माझ्यासोबत, असं कधीच म्हणणार नाही। अमोल मिटकर नाही जाणार? नाही जाणार। मला वाटते जाणार तर मी दीक्षाभूमीला गेलो, मला वाटलं मी रायगडावर जाणार, मला वाटलं साने गुरुजींच्या समाधीला जाणार। मी माझा मालक आहे ना, त्यामुळे मला वाटेल तर मी जाणार, नाही तर नाही जाणार। या निमित्ताने अजित पवार गटावरती टीका करण्याची आयती संधी शरद पवार गटाला मिळाली आहे। जितेंद्र आव्हाडांनी रेशीम बाग आणि गोविंद बागेतला फरक स्पष्ट करून सांगितलाय। गोविंद बाग म्हणजे आमचं आहे, माननीय शरद पवार साहेबांचं निवासस्थान म्हणजे गोविंद बाग आणि जात धर्म ह्यांच्यातला द्वेष शिकवणारं म्हणजे रेशीम बाग। हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने दरवर्षी भाजपाच्या आमदारांचं एक बौद्धिक संघ मुख्यालयामध्ये आयोजित करण्यात येतं। यात आमदारांना संघाच्या विचारधारेचा परिचय व्हावा हा उद्देश असतो। भाजपासोबत शिंदे गट आणि अजित पवार गटाचे आमदार जरी संघ मुख्यालयात आले तरी त्यांचं स्वागतच असेल असं संघ विचारक सांगतायत। गेल्या वर्षीही आमदारांचं बौद्धिक पार पडलं होतं, मात्र त्याकडे शिंदे गटाचे आमदार फिरकले नव्हते। यंदा निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे शिंदे गटाचे अनेक आमदार रेशीम बागेत जाण्यास उत्सुक असण्याची शक्यता आहे। मात्र भाजपासोबत आलेले अजित पवार आणि त्यांच्या सोबतचे आमदार रेशीम बागेत जाणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। नागपूरहून ओमकार वाबळेसह संदीप साखरे, पुढारी न्यूज।